होती आणि मग कोण येणार याची प्रतीक्षा केली। अरे ज्या वेळेस रावणासारखा शत्रू जन्माला आला त्यावेळेस रामाची गरज या मातीला होती आणि मग राम जन्माला आले आणि म्हणून रावण संपला। लक्ष देऊ नाही का? आणि मग आता रामासारखी गरज होती। अरे कोणीतरी यावी याच्यासाठी महाराष्ट्र खऱ्या अर्थानं प्रार्थना करत होता। आणि मग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हाक दिली, ए बये काय चाललंय बये? अरे बये काय चाललंय? दिवसा ढवळ्या महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय। आया बहिणींची इज्जत अरे आया बहिणींची इज्जत लुटल्या गेलेली आहे। अरे संपलाय महाराष्ट्र। बये तुला दार उघडावं लागल, बये तुला दार उघडावं लागल। ही सैतानं धावून आलीत बये। हिरवा रंग हिरवा झेंडा जिकडं तिकडं हे लक्ष देऊ नये का? मी रंग सांगत नाही पण मला वेगळी संगती लावायची या कीर्तनाच्या माध्यमातून। आणि मग अंतकरण दाटून आलं। शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, बये ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए तुळजापूरची आई तुळजा भवानी, माहूरची रेणुका माता आणि वनीची सप्तशृंगी तुला दार उघडावं लागल। बये दार उघडावं लागल। दार उघड बया, 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 दार उघड गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी। आई तुळजा भवानी दार उघड बये, दार उघड। आणि दार उघडले गेलं। आई तुळजा भवानीनी दार उघडलं, कोल्हापूरच्या महालक्ष्मीनी दार उघडलं, पंढरपूर निवासिनी दार उघडलं आणि आवाज झाला था। चला शेवटाला आलंय सचना हो कीर्तन। बयन दार उघडलं। आता एक शब्द लय महत्वाचा बोलणार आहे, सर्वांगाचे कान करा, मला आवाज द्या दादा। बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये। उस्मानाबाद नाही धाराशिव, लक्ष देऊ नाही का? अहमदनगर नाही अहिल्यादेवी नगर, औरंगाबाद नहीं धर्मवीर छत्रपति संभाजी नगर। ए भाई, अरे भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, छत्रपती शिवाजी राजांसमोर झुकावं लागेल आणि जय श्रीराम म्हणावं लागेल, तर भारतात राहावं लागेल। माझ्यासाठी टाळी वाजवू नका, आजचा दिवस लई महत्त्वाचा आहे, त्या दिवसासाठी टाळी वाजवा। का सांगायचे छत्रपती शिवाजी राजे कीर्तनात, हे तरुणांनो, तुमच्या माझ्या कपाळावर हा गंध लावतोय ना, हा टिळा लावतोय ना, हा फक्त शिवरायांमुळे आणि प्रभू रामांमुळे। लक्ष देऊ का? राम नसते तर कपाळावर टिळा लावता आला नसता, शिवराय जन्माला आले नसते हे कपाळावर टिळा लावता आला नसता, धर्मवीर छत्रपती शंभूराजे जन्माला आले नसते तर तुम्हाला इथं कोणी कीर्तनाला बसून दिलं नसतं। साहेब, नरढ्यावर तलवारी ठेवल्या असता, आपल्या नरढ्यावर तलवारी ठेवल्या असत्या आणि मग कळलं असतं काय असतं। इथं आजूबाजूला सगळीकडे कत्तलखाने उभे राहिले असते तर खरंच प्रभू रामचंद्र या मातीत आले नसते, तर लक्षात नाही का? आणि म्हणून राम लय महत्वाचे आहेत, आणि म्हणून शिवराय लय महत्वाचे आहेत, आणि म्हणून छत्रपती धर्मवीर शंभूराजे लय महत्वाचे आहेत। आणि म्हणून मला असं आनंदाने सांगावं असं वाटतं, अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं, आणि मग खऱ्या अर्थानं तो दिवस जवळ आला। धाराशिव जिल्ह्यामध्ये दार उघडले गेले। भूम परांडा तालुका, जिथं मासाहेब जिजाऊंना दिवस गेले, आई साहेब जिजाऊंना दिवस गेले। शहाजी राजे सांगतात, महाराणी साहेब, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा। असा पुत्र जन्माला घाला, प्रभू रामचंद्रांसारखा तेजस्वी आणि ओजस्वी पुत्र जन्माला घाला। ज्या वेळेस रावण आला त्यावेळेस प्रभू रामचंद्र इथं जन्माला आलेत। हे धर्माचं पालन करण्यासाठी खऱ्या अर्थानं आता कुणाची तरी गरज होती।
अंतकरण दाटून आलं होतं। चहूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज आला होता। आईसाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले आणि मासाहेब जिजाऊ सांगतात शहाजी राजांना, राज हो राज, काय होणार माहिती नाही, पण कुणीतरी चाहुलदिनी कुणीतरी जन्माला येणार आहे। आणि म्हणून प्रभू रामचंद्र जन्माला, रामासारखा पुत्र जन्माला यावा यासाठी रामायण श्रवण केलं। सज्जन हो, ए महिला मंडळ, आई ऐका, जर डोहाळे लागायचे असतील तर असे डोहाळे लागले पाहिजेत। तुम्ही लई महत्वाचे बरं का बोलणारे मी या विषयावर नक्कीच। खऱ्या अर्थानं आता विचारांची खूप गरज आहे। चला हेमंत महाराज, आता थांबायचं नाही, 5-10 मिनिटं एक झटका देनेवाला जानेवाला निकल। ऐका ऐका, अंतकरण दाटून आलं आणि हृदय भरून आलं। मासाहेब जिजाऊंचं तेज जबरदस्त दिसत होतं। तो दिवस जवळ येणार होता। शिवनेरी गडावर आईसाहेब जिजाऊंना नेण्यात आलं। गडावरचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी तिथं आहे। लक्ष्मी सेवा करण्यासाठी, लक्ष्मी ए लक्ष्मी, लक्ष्मी म्हणती आई साहेब डोहाळे लागले का? काय खाऊशी वाटतं? खाऊशी वाटत नव्हतं, कारण आजूबाजूनी मुघल, आदिल, निजाम, कुतुब, डच आणि फ्रेंच यांनी हौदस वाजवला होता। भगव्याचा रंग अंदूक झाला होता। धर्माचं पालन करण्यासाठी कुणीतरी जन्माला यावं याची वाट आई साहेब पाहत होत्या। रामायण काढायच्या, रामायण श्रवण करायच्या, रामायण वाचायच्या आणि राम अंतकरणात उभा राहायचा। हे आई तुळजा भवानी, पुन्हा एकदा रामासारखा पुत्र दे बर का। चला इकडे बघा, माझ्याकडे बघा, तिकडे नका बघू, सगळ्यांनी माझ्याकडे बघा। या आतड्या कोतड्या एकत्र झाल्या, सोपं नाही कीर्तन सांगणं। तुमची तेवढीच एनर्जी महत्वाची जेवढी माझी एनर्जी, लक्ष देऊ नये का सज्जना हो। अंतकरण भरून आला, डोळ्यात पाणी येतं बरं का कीर्तन करताना। आई खरंच कपाळावरचा गंध आपल्या हा टिळा शिल्लक आहे ना, हा प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी राजांमुळे आहे। मला शिवरायांच्यात राम दिसतात, लक्ष देऊ नये का। मला धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्यात राम दिसतायत। अरे खरंच कीर्तनात बसून नसतं दिलं। आजच्या कीर्तनाची परवानगी घ्यायला लागली असती, तरुणांना आपल्याला परवानगी दिली असती का नसती माहिती नाही। अरे काय वैभव उभं केलंय, काय अंतकरण उभं केलं। अंतकरण दाटून आलं। दिवस आठवड्या आया बहिणींची इज्जत तुटल्या झाली होती। आणि लक्ष्मी विचारती मासाहेब काय खाऊशी वाटतं का? आंबट खायचे डोहाळे नाही लागले, आंबट खायचे डोहाळे नाही लागले, तिखट खायचे डोहाळे नाही लागले, आणि माती खायचे डोहाळे नाही लागले। महिला मंडळ, गर्भाधान संस्कार होणं लय गरजेचं आहे। आपल्या लेकींना शिकवा आता शौर्य, त्यांना कराटेत लावा, त्यांना कळू द्यात काय असतं खऱ्या अर्थानं। आपल्या लेकी शौर्यवान झाल्या पाहिजेत। हे मुलींनो, खरं सांगतो, कुण्यातरी थापाला आणि भुलेला भुलून जाऊ नका गड्या। लोक उद्ध्वस्त करतील आपलं आयुष्य, लक्ष देऊ नये का। आणि मग कळण चुराय काय होते आता सांगणारे, त्या अंतकरणाचा ठाव घेणार। हृदय भरून आलं आणि आई साहेब जिजाऊंचं डोळे भरून आले। तुमच्यात राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ आहेत। तुमच्या मनगटात खऱ्या अर्थानं रणरागिणी आहेत। महाराणी सईबाईंसारखी स्त्री या ठिकाणी बसलेली आहे। या रणरागिणीची ताकद जगाच्या पाठीवर फार मोठी आहे। आणि मग हृदय भरून आलं, अंतकरण दाटून आलं आणि मासाहेब सांगतात हे लक्ष्मी, अरे काही नाही खाऊशी वाटत ग। बघ आजूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय, पण खरं सांगू का, मला जगण्याची प्रेरणा माझं रामायण देतंय। राम प्रभूंनी जे कार्य केलं असं कार्य करण्यासाठी कुणीतरी येणार आहे, म्हणून डोहाळे लागलेत। हे लक्ष्मी, अरे डोहाळे लागलेत, पण डोहाळे कशाचे लागलेत? मला घोड्यावर स्वार व्हावंसं वाटतंय, मला बाण घेऊन तीर मारावंसं वाटतंय, मला या समशेरी चालवायचं वाटतात, मला दांडपट्टे फिरवाव्याचे वाटतात, मला दांडपट्टे फिरवत समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकावंसं वाटतंय। हे महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले। आणि मग उभा राहिलं स्वराज्य। आधी तो दिवस जवळ आला, तो दिवस जवळ आला। फाल्गुन वैत्र तृतीया 19 फेब्रुवारी 1630 या भूमीत ज्यांना आम्ही खरंच राम मानतो ते छत्रपती शिवाजी राजांचं वाट हा महाराष्ट्र पाहत होता। सह्याद्री शिवनेरीकडे पाहत होता आणि शिवनेरी तलपाना फुलांना भर आला। सनई चौघडे वाजू लागले। ज्याप्रमाणे 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांचं आगमन अयोध्येत झालं आणि अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगभरात हिंदूंना आनंद झाला, कारण आमचे राम या ठिकाणी जन्माला आले। राम लल्ला पुन्हा एकदा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना झाली। खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी हौदस माजवला त्या सगळ्यांना पराभव केलं।
ज्या दिवशी मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली ना त्या दिवशी काही सैतान झोपले नाहीत बरं का, त्यांना झोपाच लागल्या नाहीत गड्या. हे त्यांना माहिती होतं आमचा कर्दन काळ पुन्हा एकदा आला, पुन्हा एकदा भारतात प्रभू रामचंद्र आले आणि अख्ख्या महाराष्ट्राला भारताला आनंद झाला. काही लोक रडत होती, कार सेवकांच्या डोळ्यात पाणी होतं. आयुष्यभर हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहावं म्हणून आमच्या रामासाठी ज्यांनी आयुष्य व्यतीत केलं ती सगळी माणसं 70तली माणसं तिथं रडत होती. प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होत होती आणि आमच्यासाठी तो गौरवाचा दिवस होता. म्हणून या दिवसासाठी सज्जन हो टाळी वाजलीच पाहिजे, कारण आज ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आज हे हिंदुत्व सांगतो ना आणि मग हृदय भरून आलं. आणि मग फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला, आयुष्यभर जो जीवाशी लढत राहील आणि रयतेचं रक्षण करल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. वाह वाह वाह, लईच एनर्जी आहे. आता मी जेवण नाही केलेलं बरं का, डायरेक्ट येतो उभा आहे. तुम्हाला माहिती नाही गाडीतनी 600 किलोमीटर प्रवास करून इथं उभं राहणं सगळं गरगर फिरत असतं. पण आई माझ्या डोळ्यात पाणी काय माहिती का, खरंच आमच्यासारखी माणसं इथं कीर्तन करायला लागली हो. आमच्या हृदयात राम आहे, लक्षात नाही का, खरंच राम आहे. आणि आमचा हा जन्म कसा आला माहिती नाही गड्या. फार अडचणी होत्यात महाराज, हे कार्य करताना फार अडचणी होतात, हे कीर्तन करताना याच्यात फार अडचणी होतात. आमची कोणतीच माणसं आम्हाला कशातच घेत नाहीच घेत. आणि आम्हाला गरज बी नाही, आता कशाची गरजच नाही. आम्हाला खरं हिंदुत्व कळलंय गड्या. आणि खरं सांगू का, मला असं वाटतं आम्हाला जाळणार आहेत का गाडणार आहेत माहिती नाही, पण शेवटी भजन करून देणार आहेत एवढं नक्कीचे, नक्की भजन करून देणार आहे. हे बघा, जाळलं तरी मातीचे आणि गाडलं तरी मातीचे. पण मला वाटतं रामाच्या भजनात जर आमचा देह गेला ना, खरंच आमचा आजचा दिवस पवित्र झाला. लक्ष द्या, आमच्यासाठी तो दिवस लय महत्वाचा आहे. धन्य तो एक संसारी, 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 हो धन्य तो एक संसारी. राम नाम तो उचारी, राम नाम तो उचारी, धन्य तो एक संसारी, हो धन्य तो एक संसारी. राम नाम तो उचारी, राम नाम जो उचारी, हो धन्य तो एक संसारी, धन्य तो एक संसारी. धन्य तो एक संसारी. राम नाम जो उच्चारे, राम नाम जो उच्चारे, राम नाम जो उच्चारे, धन्य तो एक संसारी, राम नाम जो उचारी, राम नाम जो उचारी, राम नाम जो उचारी. विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई,
वाजवा टाळी जोरात एकदा शिव. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. सज्जन हो, छत्रपती शिवाजी राजांचा जन्म शिवनेरीवर झाला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. ऐका ऐका, शिवरायांचं वय वर्ष होतं 10 वर्ष. योगेश महाराज, भाऊसाहेब महाराज वयाच्या 10व्या वर्षी राजांचा पहिला विवाह झालाय. लक्ष देऊन ऐका, अजून काही 35लीच रेंजला नाहीत. त्यांना लक्षातच येईना काय करायचं, अंतकरण दाटून आलं. लक्ष देऊन ऐका, आता लय महत्वाचा भाग कीर्तनाचा राहिलाय. सज्जन हो, मी शेवटच्या 2 मिनिटात अफजल बी फाडणार आहे आणि औरंग्याचं काय केलं ते बी सांगणार आहे. लक्ष देऊन, औरंगजेब म्हणायचंच नाही, औरंग्याच म्हणला धर्मवीर शंभूराजा, शेवटपर्यंत औरंग्या म्हणला. लक्ष देऊन ऐका, थोडा म्युझिकचा आवाज कमी करायचा, थोडा द्या. वयाच्या 10व्या वर्षी पहिला विवाह झाला राजांचा. शिवबा, महासाहेब जिजाऊंच्या विद्यापीठात राजे शिकले. राजा म्हणतो, मा अरे पहिला विवाह, वय वर्ष 10 वर्ष. तरुणांनो लक्ष देऊन ऐका, काय कर्तृत्व उभं राहिले. छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. लक्ष देऊन ऐका, अंतकरण दाटून आलं, हे भरून आलं. आणि आई म्हणते, शोभा बरं लग्न किती झालीत माहिती का? राजांनी 8 लग्न केली. याच्या मागे काहीतरी कारण आहे, नाही ते काय कुठून शिकायचं हे बी लय महत्वाचं आहे. आता आपली 1 नीट राहिली ते तरी बरी. पांढरी 8 लग्न केली, याच्या मागे राजकारण होतं. महासाहेब जिजाऊ म्हणतात 8 लग्न केली शिवबा राजांची, हम दो हमारे दो. 8 लग्न का केली? याचं कारण होतं, जाधव घराणं हे जवळचं घराणं होतं, कदाचित फितूर होण्याची शक्यता होती. जाधव घराणं, मोहिते घराणं, या सगळ्या घराणं. आता वाक सांगणार आहे तुम्हाला जाता जाता, या महाराष्ट्राच्या मातीत काय माणसं निर्माण झाली. मोरे घराणं, गायकवाड घराणी, सगळी घराणी एकत्र व्हावीत आणि मग मुघल, आदिल, निजाम यांची ताकद कमी पडावी आणि महाराष्ट्राचं वैभव एक काय आहे हे नेमकं दाखवावं. सगळ्यांना महाराष्ट्रच पाहिजे होता. याचं कारण होतं, महाराष्ट्र एक संघ होता, इथं एकी होती. ऐका ऐका आई ऐका, पहिला विवाह वयाच्या 10व्या वर्षी. शोभा, आज तुझा विवाह करण्याचं ठरवलंय. राजा म्हणतो, हे आई ऐकायचं नाही. मुधोजी उद्या कन्येला गडावर घेऊन या. मुधोजी निंबाळकर, सातारा फलटण घराणं, निंबाळकर. मुधोजी उद्या कन्येला गडावर घेऊन या. मुधोजी निंबाळकर सांगतात, आई साहेब काय चुकलंय का? मुधोजी सांगितलं तेवढं करा. मुधोजी निंबाळकर कन्येला गडावर घेऊन आले. तुरु 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 चालत कन्या गेली आणि छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवतायत. तिथं महाराणी सईबाई अशा उभ्या आहेत. त्या कन्येचं नाव आहे, थोडा म्युझिकचा आवाज कमी ठेवा दादा, त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई. सईबाई म्हणजे योगेश महाराज धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब. एवढा त्याग नाही बरं का आपल्या जीवनात. आणि इथं बसलेल्या लेकींनी सईबाईंसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मी काय सांगितलं, कुठल्या भूल थापांना बळी नका पडू. लोक पार तुमच्या हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतील, पण आपला धर्म आपण विसरला नाही पाहिजे गड्या. लक्ष देऊ नये का, आपला धर्म आपण नाही विसरला पाहिजे. अरे शिवरायांनी परस्त्रीचा आदर केलेला आहे. प्रभू रामचंद्र एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी, याला म्हणतात हिंदुत्व. लक्षात घ्या, याला म्हणतात हिंदुत्व. ढासळलं नाही कधीच. ऐका ऐका सज्जन हो, काही शिकायचं रामायणातून. याच्यात मी गमक आहे, रामायणातून चांगली भावकी शिकायची. लक्ष्मणाचं प्रेम होतंच, पण भरताचंही प्रेम होतं प्रभू रामचंद्रांचं. आपली बांधा बांधावणी बांधणे इथे. लक्ष देऊ काही लय महत्वाचं आहे बरं का. हे लेकींना तुम्हाला काय साठी सांगतोय, तुमच्या तिकडं नाही बऱ्याच ठिकाणी वातावरण लय बी बसतंय आता. थोडं कोणी गोड बोललं की तुमचं मन लगेच पाघळतं. अरे कण करवा ना, जाशीची राणी आहे तुम्ही, अशी तलवार निघली पाहिजे लगेच बाहेर. कोणी काय बोललं की खाड कण मुस्काडात ओढली पाहिजे तुम्ही, हे बनलंच पाहिजे तुम्ही. लक्ष देऊ नये का, मन पाघळलं नाही पाहिजे. अरे बापानी लय संघर्ष केलाय तुमच्या. बसलेल्या प्रत्येक यात माझी बी लेक आहे बरं का. माझ्या बी लेकीला हे शिकवतो मी. 8 वर्षाची मुलगी आहे माझी. आमचं मन दाटून येतं गड्या. ए लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय. मुधोजी निंबाळकरांची कन्या होती महाराणी सईबाई. मुधोजी सांगतात, महाराणी आई साहेब, आमची तेवढी पात्रता नाही हो तुमच्या घराण्यात कन्या द्यायची. आई साहेब म्हणतात, मुधोजी
लई तेजस्वी कन्या आहे हो तुमची. ऐका ऐका मला काय सांगायचे, ह्या विषयाला मुद्दाम स्पर्श केलाय बरं काय हेमंत महाराज. मी तुम्ही लई तळमळीने मला इथपर्यंत बोलवलेलं आहे. पार ही तारीख आता पुढं माग व्हायची वेळ झाली होती, पण काय माझ्याकडे कुठलीच तारीख शिल्लक नाही. यात मी माझा मोठापणा नाही सांगायला आलो. आमच्या नामदेव बोरशेंनी मला फोन केला, हेमंतदादांनी फोन केला, आयोजकांनी फोन केला. सजना हो लक्ष नाही का मला काय सांगायचे. आणि इथं बसलेल्या लेकी आहेत ना, माझ्या बहिणीसारखे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो ताई. खरंच सांगतो, लई विभस्त वातावरण आहे सध्याचं. आणि भविष्यात लई बापाने लई खस्ता खाल्ल्यात. त्याला कुठल्याच चौकी समोर असा खाली मान घालायला उभा करू नका तुम्ही. त्याला समाजात तोंड दाखवायला जागा ठेवा बरं का. तो ह्या बांधावनी त्या बांधाव गेला, लई चिरा पडल्यात त्याच्या पायाला. लई मोठं लग्न करायचंय हो तुमचं, त्याला लई मोठ्या कार्यालयात लग्न करायचे. चांगलं गुलाबजामचं जेवण सगळ्या पाहुण्या रावळ्यांना बोलायचं, त्याची इच्छा आहे शेवटची. मग त्याला वाटतं की आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेची. आणि खरं सांगू का, हे पुरी हो, तुम्हाला शेवटची मिठी मारायची बरं का बापाला तुमच्या. तुम्ही ज्या दिवशी सासराला जाताना त्या दिवशी सगळ्यात जास्त रडणारा व्यक्ती म्हणजे तुमचा बाप आहे. लक्ष दे नाही का, सगळ्यात जास्त रडणारा व्यक्ती बाप आहे. हृदय भरून येतं त्याचं. लई प्रेम केलंय त्यांनी तुमच्यावर. त्याला असं वाटतं माझ्या लेकीचा हात कुणातरी योग्य व्यक्तीच्या हातात द्यावा. आणि त्याआधी जर तुम्ही एखादा निर्णय घेतला ना, अरे तो जिवंत असून मी मेल्यासारखा आहे. लक्ष दे नाही का, त्याची इज्जत लई महत्वाची, लई महत्वाची आहे त्याची इज्जत आमच्यासाठी. महाराज मी खरंच असा बाप बघितला हो, चौकीत उभा राहिला ते म्हणा काय प्रतिष्ठा उभी केली. एक निर्णय माझ्या लेकीचा चुकला की माझं अख्खं आयुष्य धुळीला मिळालं. मी धर्मावरच बोलतोय बरं का, पण लक्ष दे नाही का, आमच्या काही लेकींचे लगेच डोळे भरून आले. त्यांचं लय बापावर प्रेम आहे. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंदी कहाणी. बाई संसाराचा पाया, बाई सृष्टीचं सपान, लेक वाचली वाढली तर माणूस जगल. हे सांगायचं तात्पर्य सज्जन हो. हा विषय इथून इथपर्यंत का आणला माहितीये का, खरंच महाराणी सईबाईंचं तेज जबरदस्त दिसत होतं. छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवताना बघितले ना, सरावात गडावर आल्या, तुरुतुरु चालत गेल्या आणि परत फिरल्या आणि थेट मासाहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसल्या. मुधोजी निंबाळकर सांगतात, राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहे सई. अरे मुजरा कर. सई म्हणते, आऊ साहेब माफ करा हो, पण ते बाहेर तलवार चालवतायत आणि सगळे म्हणतात ते छत्रपती होणार आहेत. आणि मलाही वाटतं ते छत्रपती होणार आहेत. मला त्या शिवरायांशी विवाह करायचा आहे. शब्द बघा सईबाईंची. अहो आई साहेबांचे डोळे भरून आले. छत्रपती शिवाजीराजांना समोर उभं केलं महाराज, आणि महाराणी सईबाईंना समोर उभं केलं. आणि आई साहेब जिजाऊ सांगता, शोभा अरे बघ सईचं तेज, हे खरं तेज आहे बघ महाराष्ट्रातलं, हे महाराष्ट्रातलं रक्त आहे शोभा. शिवा म्हणतो, आई अरे कशा पाहिजे एवढा मोठा निर्णय. शोभा तुझ्या सगळ्यात सुखदुःखात साथ दिली बरं का ही सई तुला. हा भगवा महाराष्ट्रावर फडकवण्यासाठी ही सई तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहील. राजे म्हणतात, हे आई सईबाईंकडे पाहिलं, खरंच महाराज तेजस्वी ओजस्वी चेहरा आहे. मला खरंच वाटतं इथं बसलेली प्रत्येक लेक ही झाशीची राणी आहे, प्रत्येक रणरागिणी आहे. ती शिवाकाशीदाची बायको जशी होती, शिवाकाशीत गेल्यानंतर एकटी लढली. या बसलेल्या सावित्रीच्या लेकी आहेत. आणि सावित्रीच्या लेकींनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे नाही, त्यांची लेखणी चालली पाहिजे नाही, त्यांनी आईबापाचं नाव मोठं केलंच पाहिजे नाही. आणि मायबापाला अभिमान वाटेल असं जर जगला ना गड्या, तुम्हाला खरं सांगू का, आपल्या सगळ्यांसाठी स्वर्गाची दारं उघडी आहेत. लक्ष नाही का, हे खरं धर्माचं पालन आहे. काय वेगळं धर्माचं पालन, वेगळा धर्म आम्ही काय सांगायचा. काही गोष्टी या व्यासपीठावर असल्यामुळं थेट मग आम्हाला बोलता येत नाहीत. आम्हाला काही बंधनं आहेत कीर्तनात असल्यामुळं. थोडं व्याख्यानात असतो तर अजून थोडी बंधनं कमी झाली असती. पण ही नामदेवरायांची नारदाची गादी आहे, इथं जाऊन पुढे बोलताना पण तुम्हाला लक्षात आलंय मला काय बोलायचं. आम्ही बघितलंय उद्ध्वस्त होताना आयुष्य. हे 4 दिवसाचं प्रेम आहे ना, तुम्हाला लय लांब नेईन. तुम्हाला असं वाटतं लय भारी गाड्या लय जीव टाकतात. आई बापा एवढं कोणच प्रेम करत नाही जगाच्या पाठीवर, कोणच प्रेम नाही करत जेवढे मायबाप करतात तेवढं. 8-10 दिवस तुम्हाला खूप आनंद वाटन गड्या याचा, पण नंतर तुम्हाला वाटन गड्या एकटे पडले आम्ही. याच्यातून मी माझ्या सगळ्या बहिणी आहेत बरं का इथं बसलेल्या, आणि इथं बसलेल्या आमच्या सगळ्या मातोश्री आहेत. मलाही 4 बहिणी आहेत, मला 2 लेकी आहेत, मी एक बाप आहे. मी इकडे येतो ना महाराज,
माझ्या दोन्ही लेकी खऱ्या अर्थानं अंतकरणातला ठाव चुकतो, हृदय भरून येतं आणि दोन्ही लेकी मला मिठी मारतात. मला म्हणतात बाबा तुम्ही 4 दिवस चालले तो परत कधी येणार. पोरींना बाप पाहिजे माहिती का, आणि बापाला बी लेकी लई प्रेम आहे. पण खरं सांगू का महाराज, 600 किलोमीटरचा प्रवास करताना थोडी नजर जरी चुकली ना तरी हो बाप पोरीला नाही मिठी मारता येणार याला. लक्ष देऊन ऐका सज्जनाव, मला काय सांगायचे, लई कष्ट केले बरं का तुमच्या बापाने, लई कष्ट केले. तुम्ही घ्या तर त्याचा पाय हातात आणि बघा किती चिरा पडल्यात. मी एकटा कधीतरी अशी लेकीच्या विषयी खिन्न पडला ना गुरुजी भाऊसाहेब महाराज, लेकीच्या विषयी खिन्न पडला ना बाप, तुम्ही बी एक बाप आहे मी एक बाप आहे म्हणून सांगतो बरं का. आणि मग चिरा पडलेला पाय आणि त्यातून रक्त निघतं ना, स्वतःच तेल घेतो आणि त्याच्यावर तेलाची मालिश करतो. म्हणतो पोरगी होती तोपर्यंत लय आनंद होता. खरं सांगू का, ज्या दिवशी तुम्ही सासराला जाणार ना गड्या त्या दिवशी सगळ्यात जास्त रडणार आहे. आणि मी बघितलंय रडताना ते. अहो जावयाचे पाय धरले होते नी, ते म्हणतो जावई बापू काळजाचा तुकडा काढून दिला राव, लय जपावर का माझ्या लेकीला. अहो जावई बी रडावा, लेक रडावी ह्याच्यात नवल नाही, जावई रडावं हे लय नवल आहे. ते म्हणतो लईच प्रेम करतो रे तुझा बाप. ते म्हणतो लय काळजाचा तुकडा आहे मी त्याच्या, लई मोठं लग्न केलं, गुलाबजामचं जेवण ठेवलं. मला असं वाटतं हा वैभवशाली दिवस त्याच्या जीवनात आपण आणला पाहिजे निगड्या. त्याला आनंद वाटेल, त्याला समाधान वाटेल असं जीवन आपण जगलं पाहिजे. पहा या छत्रपती शिवाजी राजांच्या शिवचरित्रातून, प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्रातून नेमकं आम्ही काय शिकायचं याच कीर्तनात जाता जाता सांगणार आहे. मला यांनी 11:30चा वेळ दिलेला आहे, मला जास्त वेळ वाढून काही ओव्हर टाइम नाही मिळणार. भूक मला बी लागणार का नाही, मी माणूस आहे, माझ्या बी टाचा दुखणार आहेत. माझं बी रक्त लाल आहे, तुमचं बी रक्त लाल आहे. आपलं रक्त लाल बी आहे आणि जरी भगव्याची झलक आहे आपल्या रक्तात, सगळ्यांच्या रक्तात. तुम्ही बघा महाराष्ट्रातली माणसं फार वेगळी दिसतात. आता माझं नाव सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं ह्यो अमुक जातीचा असं, तुम्ही कुणी गेस करा बरं तसं. मी काय माझ्या खानदान जरी तुम्ही बघितलं ना तरी नाही, माझी 3री पिढी वारकरी संप्रदाय, सगळे माळकरी आहेत घरात, सगळे वारकरी आहेत. आणि आता एवढा मोठा परिवार कमावलाय ना गुरुजी, आता लय आनंद वाटतो. ज्यांनी हिनवलंय, ज्यांनी हाकलून दिलं ना, ती सगळी स्टेटस ठेवतात. आज सगळी स्टेटस ठेवतात. ते म्हणतात पाहू नाही, आधी काय मेला होता पाहू नाही ना, आधी काय झालं तो विचारायला तुला. पण आता परखड बोलावं लागलो, खरंच बोलावं लागेल परखड, नाही तर खरंच कत्तल खाणे उभे होते ना. तुम्हाला माहिती नाही मागचे दिवस पुढे यायला लय वेळ व्हायचा नाही. अहो आया बहिणींची इज्जत तुटली सैतानानी. महासाहेबची जाऊ सांगता शिवा अरे करावं लागेल सईबाईशी लग्न तुला. महाराज छत्रपती शिवाजीराजे एकही शब्द बोलले नाहीत. पण खरं सांगू का, ती महाराणी सईबाई ती दुर्दैवी आई होती जी शंभूराजांना दूध नाही पाजता आलं, शेवटचा श्वास घेत होती ना, त्यावेळेस फक्त शिवराय जवळ सोबत होते महाराणी सईबाईंच्या. तुम्हाला खरं सांगू का, असा हातात हात दिला होता. मासाहेब जिजाऊ सांगतात शोभा आता मी नाही थांबत इथं, आता फक्त तू संवाद साध सईशी आणि सांग या उभ्या आयुष्यात सईने तुला काय दिलं. आता मात्र छत्रपतींचे डोळे भरून आले. कधी आम्ही आई सांगतो, कधी आम्ही बाप सांगतो, पण पत्नी बी लय महत्वाची, जी अर्धांगिनी आहे ना जीवनात, जी सहचारणी आहे ना. तुमच्या बरोबर तुमच्या प्रतिकूल परिस्थितीत तिने तुम्हाला साथ दिलेली आहे, निश्चित दिली आहे. म्हणजे एक दिवस असा होता की खायचे वांदे होते, बिचारीची घरची परिस्थिती लई श्रीमंत होती, पण सगळी सोडून ती आमच्यासाठी आली होती. तिने त्याही परिस्थितीत दिवस काढले बरं का. राजा म्हणता सई काय संकट आलं ग सई, तुला शंभूराजांना दूध पाजायचं होतं, तू रडत होतीस पण तू दूध नाही पाजू शकलीस. सईबाई म्हणतात महाराज साहेब माझ्या शंभूराजांना ऊन वारा पाऊस जरा लागून देऊ नका. पण खरं सांगू का, शिवरायांना महाराणी सईबाई शेवटचा प्राण जातात त्यावेळेस सांगतायत महाराज साहेब खरं सांगू का सई काय वाटतं तुला शंभूराजांकडे पाहताना. त्यावेळेस सईबाई सांगतात मला असं वाटतं बाप से बेटा सवाई है. मला असं वाटतं ज्याचा बाप सिंह आहे त्याचं पोरग छावा असतं. लक्षात घ्या, छावा होता सर्जा. 2.5-2 वर्षाचे होते आणि आई साहेब जिजाऊ निघून, महाराणी सईबाई निघून गेल्या आणि अंतकरण दाटून आलं. हा काय प्रसंग उभा राहिला होता. खऱ्या अर्थानं सज्जन हो, हे शेवटची काही मिनिटं सोबत चला फक्त. आणि मग गुरुजी असा प्रसंग उभा राहिला. मी फार विवाह सांगायला उभा नाही,
दुसरा विवाह कर्नाटक प्रांतात केलाय छत्रपती शिवाजीराजांचा. मला एक वाक्य ह्या कीर्तनात आवर्जून सांगावं असं वाटतं. शिवाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे मासाहेब जिजाऊंच्या पोटात होते. हे गर्भआधान संस्कार का झाले? रामायण वाचलं होतं आणि रामायण श्रवण केलं होतं, म्हणून रामासारखाच पुत्र जन्माला आला होता. लक्ष्मी नाही का? म्हणून हिंदू धर्माप्रमाणे, सनातन संस्कृतीप्रमाणे, हिंदू धर्माप्रमाणे गर्भआधान संस्कार होतात, निश्चित होतात. पण आपण आपल्या डोळे बी तसले लागले पाहिजेत. आंबट खायचे लागल्यावर कसं काय होईल? दगडी खायचे लागल्यावर दगडूच पोरग जन्माला येईल. शूरवीर कसं काय जन्माला येईल? रडायची आई साहेबची जाऊ. महासाहेबांना वाटायचं आया बहिणींची इज्जत तुटली. राजा असे गरकन फिरायचे ना, आई साहेबांना वाटायचं मुघलांचाच महानिवाड थुका काय माझा राजा. असा काटा हांगा उभा राहतो. चरित्र उभं केल्यानंतर त्यागाचं जीवन आहे, त्यागाचं जीवन, भयंकर त्यागाचं जीवन आहे. बघा ना तुम्ही, शिवरायांच्या जीवनात बी वनवास आहे, प्रभू रामचंद्रांच्या जीवनात बी वनवास आहे. आणि ज्यांनी ज्यांनी वनवास काढला ना, त्यांचे पुढचे दिवस सगळ्यात भारी आहेत. लक्षात नाही का? सगळ्यात चांगले दिवस आहेत. म्हणून देवानी वनवास काढला म्हणजे आपल्याला अडचणी येणार नाही. तोय अरे लई अडचणी येणार पोरांनो. तुम्ही व्यवसाय करताना मी लोक आडवी पाय टाकणार मध्ये. आपलीच माणसं कधी कधी आपल्याला मागं वाढणार. तुम्ही सगळं सांगतो, जो युवा उद्योजक आहेत ना, कुणाचं तरी कुणाकडून काहीतरी शिका. मी कुठल्याच जातीचा उल्लेख करत नाही, पण काही लोकांकडून काही शिकलंही पाहिजे गड्या. ती लोक दुसऱ्याला गिऱ्हाईक जाऊन देत नाहीत, लगेच दुसऱ्या मिनिटात वस्तू आणतात. आणि आपला म्हणतो नाही म्हणलं इकडं नका, ते तिकडे शहरात मिळेल, तुम्ही नका येतो. त्याच्या दुकानात काय मिळते तेव्हा? अरे येडपटा भावे ना तुझा, त्यो धर्मबंधू आहे ना तुझा, सांग ना मिळतं म्हणून. हो दे ना व्यावसायिक पोरं मोठी. ह्यो बी मुद्दा लय महत्वाचा आहे. आता मी पाठ नाही करून आलो बरं का. जसे मुद्दे समोर दिसतात, ही तरुण पोरं दिसतात ना, हे ऐश्वर्य, ऐश्वर्य हे भारतात सगळ्यात जास्त तरुण आहे, म्हणून भारत सगळ्यात मोठा आहे. लक्ष नाही का? सगळ्यात जास्त भारत हा तरुणांचा देश आहे. आणि वडनेरचं वैभव तर जबरदस्त आहे. अहो काय माणसे, एवढी थंडी वाजती तरी कुणी हाला ना. ते म्हणतात पैसा वसूलच कार्यक्रम महाराजाचे. मलाही आनंद वाटतो कीर्तन करायला. काय होतं नाही तर रोज डायनामा गेलेली, रश्या तुटलेली, एक बी रेजला नाही, बळ रेजला आणायला लागतात. याची तेजस्वी पोरं दिसल्यानंतर लय आनंद वाटतो खरंच. मला असे हे मावळे आहेत ना गड्या. अरे कुणाची ना, ते एक गायबा नाही, ते बावळाट, त्याचं नाव नाही घेतात, ते बी हाय एक बावळाट. ते म्हणला आमचे पाकिस्तानी तुमच्या भारतात सोडतो म्हणला, तुमचे पोलीस बांधून दाखवा. आणि मग बघा भारत काय करते. अरे येडपटा, आमचे पोलीस कशाला, आमचे गडी बी बांधून ठेवतो की. आमच्या रणरागिणीच्या मनगटात ताकद आहे, अख्खा पाकिस्तान स्थानभूत करतील. लय भयानक आहेत या महासाहेब जिजाऊंचा अवतार आहे यांच्यात. आई तुळजाभवानी संचार होते यांच्यात. आणि मग कोण आहे तुम्ही आता लक्ष देऊ नाही का? तुमच्यात काय तत्व आहे ना, तुम्ही लक्ष देऊ नाही का? मग तुम्ही डासळ्या नाही पाहिजेत अशा. कुण्या प्रेमाला ह्याला तुम्ही अशा भुलून नाही गेल्या पाहिजेत. तुम्ही राशीची राणी म्हणूनच उभे राहिल्या पाहिजेत. आणि तरच हे आजचं कीर्तन यशस्वी होईल. नाही तर एवढ्या वेळ माझ्या आतड्या कोतड्या एकत्र आल्या ना गड्या, मग त्याचा काहीच उपयोग नाही व्हायचा. हे सांगायचं तात्पर्य सज्जन हो, लई रडायला आलो महाराणी सईबाईंना. डोळे मिटले ना शेवटचे. छत्रपतींच्या हातात हात दिला. दुसरा विवाह कर्नाटक घेऊ ना 5 मिनिटं शेवटचे, काय अडचण नाही ना. नाही म्हणजे माझ्याकडे भांडवल कमी नाही, पण मला तुमच्या पायाची चिंता आहे. नाही तर मला काय, मी कवर बी सकाळी बी होईन माझ्याकडे, तसं काय अडचण नाही. मला सकाळी जायचं लांब. हेमंत गुरुजी, दुसरा विवाह कर्नाटक मध्ये झालाय. कारण काय माहिती का? बापाची इच्छा होती पोराचं लग्न माझ्या समोर व्हावं, शहाजीराजांची. म्हणून शिवरायांना घेऊन महासाहेब जिजाऊ सांगता, शोभा आज तुला महाराष्ट्र दाखवते राजा. राजा म्हणतो आई मी महाराष्ट्र नाही बघितला. अरे तू विचारलं ना, मुघल कोण, आदिल कोण, निजाम कोण, कुतुबशाही कोण, त्या सगळ्या पाचशाही तुला दाखवते शोभा. आई मी बघितलीत माणसं नाही बघितली राजा. तू नुसत्या सरावात तलवार चालवल्यात, तू काय सहन केलेस? अरे मला डोहाळे लागले होते. तू गरकन फिरत होता ना शोभा, त्यावेळेस आजूबाजूने आया बहिणींचा किंचळण्याचा आवाज होत होता. माझं हृदय दाटून येत होतं. राजा आज तुला खरा महाराष्ट्र दाखवते राजा. मनगड धरलं आणि राजांना घेऊन महासाहेब जिजाऊ कर्नाटक प्रांतात निघाल्या. जाता जाता महाराष्ट्र दाखवला. काय होतं महाराष्ट्रात पोरांनो, सगळी रयत आणि तरुण असे थरथर कापत होते. संपवलं होतं सगळं महाराष्ट्राचं वैभव. खरंच भगव्याचा रंग अन्नूक झाला होता.
सह्याद्री आज दुखल्यासारखा वाटत होता. आई साहेब सांगता शोभा कुठे आपली रयत? माणसं घरात लपून बसली होती. हे राजा, अरे शेतकरी तरी कुठे पेरणी करायची बाबा? आई मला माफ कर ग, मला नको सांगूस याच्या पुढचं काहीच. शोभा तुला आता ऐकावं लागल माझं. अरे तो सरावात तलवाऱ्या चालवल्या, आता रणांगणात कधी उतरलास? मी आणलंय तुला रणांगणात. आज तुला खरे मुघल दाखवते कोण आहेत ते. हे तिसरं चित्र आहे ना ओ आई, हे धस्स करणार होतं आमच्या काळजाला. इतिहास वाचत असताना, अभ्यासत असताना एक स्त्री धारातीर्थी पडलेली आणि धारातीर्थी पडलेल्या स्त्रीच्या डोक्यापासून नखापर्यंत तिला फाडलेलं. ही हालत केली आहे बरं का आपल्या महाराष्ट्रात. तुम्ही लक्ष देऊ नका, आम्हाला काय सांगायचे. हेमंत महाराज खरं डोळे भरून येतात. तो काय वाटलं असेल बिचारीला, डोक्यापासून नखापर्यंत. अरे इज्जत तुटली हा विषय नंतरच फाडली होती अख्खी. 2 वर्षाचं पोरग बसलेलं. आई त्या बिचारीचे डोळे काढले, पोराला वाटते डोळे उघडेत माझ्या आईचे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी खळवळ्याची जाती आणि करीला भावीने प्रीती. ते लेकरू म्हणतोय राजे. मासाहेब म्हणता शोभा ते पोराला घेणं कळव, अरे त्याला बोलायचंय तुझ्याशी. राजा म्हणतो आई 2 वर्षाचं पोरग. अरे बघ डोळे काढले, त्याला वाटते डोळे उघडेत आईचे. राजाने अंगावरची शाल घेतली आणि तिच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. मासाहेब जिजाऊंना राग आला. जिजाऊ मासाहेब सांगता शोभा यासाठी नाही आणलं तुला. अरे जिवंत होती तेव्हाच रक्षण करायला कोणीतरी पाहिजे होतं. अरे तिला घेरली ना सगळ्यांनी सगळ्या बाजूनी. ती एकटी पडली होती तुला माहिती नाही. सगळ्यांना धावा करत होती ती. कोणीच आलं नाही. शोभा आज तुला उभं करते यासाठी बघ. राजा म्हणतो आई अरे हे पोरग, अरे बोलत ते, त्याला तुझ्याशीच बोलायचंय म्हणून तुला आणलं इथं. महाराज 2 वर्षाचं पोरग योगेश महाराज कडावर घेतलं आणि ते पोरग सांगते राज लय भूक लागली जी, नरड कोरड पडले, असं वाटतंय आई जवळ घ्यावी आणि आईने दूध पाजावं. पण या सैतानानी दोन्ही हात पुढे उभे केले. माझ्या आईने म्हणले शेवटचं दूध पाजून द्या माझ्या बाळाला. यांनी दोन्ही हात काढून टाकले. हो काय हाल केले बघा. हे सांगायचं तात्पर्य सज्जना हो, ज्या वेळेस हृदय भरून येत होतं ना, आता राजांचं अंग थरथर कापत होतं. राजा सांगतात, आई साहेब म्हणतात ए शोभा अरे काय होतंय? शोभा म्हणतो मा आता तू थांब बर काही साहेब, आता मला बोलू देत. अरे बोलतोय हे पोरग. राज आमचा हा दारवड संपलाय हो, तुम्ही होणार का सांगा ना हा दारवड. राजे म्हणतात आई अरे लय भयानक पद्धतीनं मारली ना आपली भगिनी. आई मी नाही सुट्टी देणार कुणाला. या भगिनीसाठी राजाचे डोळे भरून आले पहिल्यांदा. आणि मग मला खरं सांगा तुम्ही, राजाने शपथ कुणासाठी घेतली? या सैतानाच्या या जबड्यातून, या कहरातून आपली बहीण सोडवण्यासाठी शपथ घेतली. आणि परत आपण तिकडे जायचं का? मग कळलं नाही तुम्हाला? आता लक्ष देऊन ऐका योगेश बाबा, हे बोलणं लय गरजेचं या, नाही तर उद्ध्वस्त होईन काही दिवसातच महाराष्ट्र आपला. मला काही काही ठिकाणी अजून मी हिरवे झेंडे उभे राहते दिसतात. आता बोललोच की स्पष्ट, आज काळी धडधड होतं. मला खरंच वाटतं मी भारतात आहे ना. आता घेईन का कोणी संशय कीर्तनकारावर? नाही तर आमच्या बिलही संशय घेतात. काही म्हणतात मुसलमानाचा आणि कशाला बोलावला. अहो धर्मासाठीच जाणार आहे आम्ही, आमची लेकरं बाळ धर्मासाठीच जगणार आहे. तुम्हाला काही वर्षातच माझं पोरग बी तो उभा असेल कीर्तनाला, थेट सांगतो पोरग उभा असेल, आणि ते बी धर्मावरच बोलल. ते म्हणन माझा बाप धर्म सांगताना गेला ना, मी बी धर्म सांगताना जाणार. हे जगलं पाहिजे बरं का. हे धोटाण सांगायला नाही आलो तुम्हाला. आता हे सांगताना लय अडचणी उभे राहते. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर आडवते थेट गाड्या आमच्या लोक. ते उगा आम्ही थोडीचे हायच भयानक पहिल्यापासून म्हणून ऐकत नाहीत. महाराष्ट्रातली माणसंच भयानक आहेत. आता एका झपक्यात अफजल उडावला म्हणल्यावर कसली येते? हे रक्त कसलं भयानक आहे का नाही? तेच रक्त आहे आपल्यात, लक्ष नाही का? तीच मावळे, तीच माणसं परत जन्माला आलीत, त्याच रदनागिनी परत जन्माला आल्यात. पण आपण विसरलोय आपण कोण आहे. महासाहेब जिजाऊ सांगता शुभा अरे काय होतंय? राजा म्हणतो आई अरे पोरग बोलतय, अरे संपवलंय. मग शिवबा सांग ना. राजानी दोन्ही मुठी आवळल्या आणि राजानी खऱ्या अर्थानं मनगट थरथर अंग कापायला लागला. राजा म्हणतो मा आता नाही राहत.
आया बहिणींची इज्जत लुटली या सैतानाने. अरे मुघल आदिल निजाम कुतुब डच आणि फ्रेंच यांच्या मानगुट्यावर बसल हा शोभा. अरे काय करशील राजा? राजा म्हणतात मासाहेब दुधाचे अभिषेक करून लईराजे झाले. मासाहेब दुधाचे अभिषेक करून लईराजे झाले. पण आज शंभू महादेवाच्या पिंडीवर खऱ्या अर्थानं वर्णेश्वर शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून या स्वराज्याची शपथ घेणारा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले ज्यांनी रक्ताचा अभिषेक केला. आणि एक एक माणूस उभा राहिला, स्वराज्य उभं राहिलं, एक एक स्वराज्यासाठी सामील झाला. यसाची कंक आला, बहिर्जी नाईक आला, हंबीरराव मोहिते आले. आणि ज्या मातीतून मी येतो, ज्या कोंढाण्या किल्ल्याच्या पायथ्यातून मी येतो, तो तानाजी मालुसरे या स्वराज्यात सामील झाला. कोण ताना आहे? तानाजी मालुसरे. कोंढाणा म्हणजे सिंहगड, भजी खायला जायचा गड नाहीये. त्या गडावर रक्त सांडले आमच्या तानाजी मालुसरेंनी. शेवटचा श्वास गेलाय तिथं. राज डोळे मिटून घेतो, एकदा मिठी मारायची राज तुम्हाला. हे थरथर कापत होतं शरीर. हे ताना. अरे होईल की होईल? राज 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 अरे जातो कोढाण्यावर. राज जातो कोढाण्यावर. राज होईल माझ्या रायबाचं लग्न. राज होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण ऐका ना राज, आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि मग रायबाचं. आधी कोढाण्यावर भगवा फडकवणार, उदय भालाला उभा फाडणार आणि मगच तानाजी देहातला प्राण सोडणार. याला कमिटमेंट म्हणतात. हिंदुत्वाची लक्ष देऊन ऐका. हे एका झपक्यात उदय भान हाणला, कोंढाण्यावर भगवा फडकवला आणि मग कोंढाणाच गर्जना झाली. गड आला, सिंह मात्र गेला. ही मातीतली माणसं लक्ष देऊन ऐका. नुसती मातीसाठी नाही गेली, मातीत नाही गेली, ही माणसं मातीसाठी गेली. लय भयानक. हिरोजी इंदलकर, हंबीरराव मोहिते. आणि हंबीरराव मोहिते, हे हंबीरराव मोहिते म्हणजे मामा होते धर्मवीर शंभूराजांचे. हंबीरराव मोहिते धर्मवीर शंभूराजांचे मामा. 2 मिनिटं राहिले कीर्तन, लक्ष देऊन ऐका. 3 मिनिटात खऱ्या अर्थानं 2च मिनिटात 1 मिनिटात शंभूराजे सांगतो आणि 1 मिनिटात छत्रपती शिवाजीराजे सांगतो आणि बास करतो आता कीर्तन. काय होते, मला अंतकरण दाटून मला राहत नाही. मान टाळू एक होती, थोडं 2 मिनिटं राहावं फक्त. मॅजिक सिस्टीम 1 नंबर 1. परत त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजव. चांगली साऊंड, सगळे कलाकार 1 नंबर आहे. भाऊसाहेब महाराजांचा आवाज असेल, आमचे योगेश गुरुजी असतील, या अंतकरणातून गाणारी साथ देणारी मंडळी आहेत. स्वराज्याचे मामा होते हंबीरराव. सरनोबात हंबीर म्हणजे स्वराज्यासाठी सदैव होते खंबीर. हंबीररावांना तोफेचा गोळा लागला होता. बघा काय शिकायचं याच्यातून. धारातीर्थी पडले हंबीरराव. छत्रपती शिवाजीराजांना साथ दिली होती शेवटपर्यंत. आणि शंभूराजे कधी कधी म्हणत होते हंबीररावांना, सरनोबत एकदा मामा म्हणू का हो तुम्हाला? सरनोबत म्हणतात, शंभूराजे तुम्ही आमचे राजे आहेत आणि आम्ही तुमचे सरनोबत आहेत. तुम्ही मामा नाही म्हणायचं. तुमच्यासाठी मामा हे पद सोडला आम्ही हो. आम्ही सगळी नाती पायदळी तुडवली शंभूराजे तुमच्यासाठी. खरं सांगू का? हे सज्जन हो, आई ऐका ना. तो फेचा गोळा लागला ना सरनोबतांना, धारातीर्थी पडले ना. मावळे सांगतात सरनोबत बोला. सरनोबत सांगतात माझा शंभूराजा आला ना, त्याला एकदा मिठी मारायला लावू मामाला. आणि त्याला एक सांग, आता सरनोबत नको म्हणू, मला बी शंभू राजे म्हणायचं होतं. मला एकदा त्याला शंभू म्हणायचं होतं आणि त्याला म्हणावं मामा म्हणून मला मिठीत घे. काय वाटलं असं या क्षणाला. शंभूराजेंनी मिठी मारली, मामावरून हाक मारली. अंतकरण दाटून आलं गड्या. तोफेचा गोळा लागला आणि सरनोबत हंबीरराव मोहिते खऱ्या अर्थानं या मातीत विलीन झाले. मातीसाठी गेली माणसं, स्वराज्यासाठी गेली. आजही सगळे मावळे जिवंत आहेत. 2-1 भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा इथला शेतकरी म्हणजे प्रत्येक मावळा या ठिकाणी जिवंत आहे. लक्ष द्या का. थोडी आली शिवजयंती. शिवजयंती बी जवळ आली, 26 जानेवारी बी जवळ आली. घेऊ ना महाराज 1 मिनिट, काय अडचण नाही. मला वाटलं काय प्रॉब्लेम झाला काय. घेतो शेवटचा 1 मिनिटच घेतोय. झाले की 2 मिनिटं झाले, आता 1 मिनिट राहिला शेवटचा. काय होतं, तुम्ही गड्याळ बघितलं मला लोड येतो. आम्ही लांबून आलो, थोडं बोललंही पाहिजे गड्या. कीर्तन थोडं उशिरा सुरू झाले, 9 ते 11 कीर्तन नाहीये. किती बोलायला भेटलं त्यावेळेस मला. एखादा दुसरा असता तर शॉर्टकट मारून निघून गेला असता. पण हे मला पोरांनी जे स्वागत केलं ना गड्या, खरंच मला आनंद वाटला या पोरांचा. 1 नंबर सगळी पोरं तरुण. अहो काय त्यांचा उत्साह आहे, काय उत्साह आहे. मला खरंच आज तुमच्याकडून एक वेगळा धर्म शिकायला भेटला गड्या. एक वेगळं धर्माचं कार्य शिकायला भेटलं.
आणि मग ते सीमेवर लढणारा सैनिक का सांगितला, खरंच ते शंभूराजे आहेत, ते मावळे आहेत, परत जन्म. इथं कुणीतरी या सजी बसलाय, इथं कुणीतरी हंबीराव मोहिते बसलेत, आमचे भाऊसाहेब महाराज, संभाजी काऊजी कोंढाळकर असतील, ते विनीकरी शेलार मामा असतील, तिकडे आमचे तानाजी मलुसरी बसतेत, पोरं भगव्या टोपीत आहेत ना, परत मावळे जन्माला आलेत. ती काही उगा एवढी एनर्जी आहे का त्यांच्यात? ऐका ऐका आई, ऐका ना, शंभूराजांनी लय मोठं कार्य केलं. मी एकच शेवटचा संदेश देईन या कीर्तनात जाता जाता. आपलं संघटन लय महत्वाचं आहे. जेवढी आपली एकी ना, आपल्यावर कोणीच हवी नाही होऊ शकत, कोणीच नाही. पण आपल्यातले जर फितूर झाले ना, मग लय अवघड कार्य होईल. लक्ष द्या का तरुणांनो, हा शेवटचा संदेश घेऊन जा. आपल्याला किड्या मुंग्यांगत अजिबात जगायचं नाही. लक्ष देऊ का, किड्या मुंग्या येतात, त्यांची विचारपूस बी कोणी करत नाही. आपल्याला मनुष्याचा देह मिळालाय. नरदेह दुर्लभ जाना, सर्व देहा माझी पाहो, अति दुर्लभ मनुष्य देह. हा दुर्लभ मिळाला, एकटा मिळाला ना, कधी शॉर्ट इथं स्ट्रोक बसलं जाईन माहिती नाही. मग शॉर्ट लाईफ आहे ना, मग असे गड्या पर्वणी मिळवायची ना आयुष्यात, पर्वणीच मिळवायची. लोकांनी विचार बी केला पाहिजे, गड्या खरंच जागला हो पोरगा, लई जबरदस्त जागला. अजून एक वाक्य सांगू का पोरांसाठी, सगळ्या गरीब म्हणून जन्माला आलोय ना, आपला दोष नाहीये. पण गरीब म्हणून जर आपल्या आईबापाला मरून दिलं ना, आपला दोष नक्कीच. लक्ष देऊ नाही का, वैभवातच जाऊन द्यायचं आपल्या आईबापाला. श्रीमंती उभी करायची, पोरांनो चांगले बंगले बांधायचे, चांगल्या गाड्या घ्यायच्या. थोडा वेळ लागेल, लगी होत नसते कुठल्या गोष्टी, वेळ लागेल थोडा. लोक हिनवतील या वाटेत तुम्हाला, त्यातल्या त्यात बावकीच उपजारी नाही येऊन देणार. सगळ्यात जळकी तीच आहेत. लय गावकीच्या बावकीच्या नादी लागले की संपले मग तुम्ही. म्हणजे सगळी गावकी नसती का, एक बावळ्यात असते कुणीतरी काड्या टाकणार. सगळी बावकी खराब नसती. लक्ष दे नाही का मला काय सांगायचे. पण तुम्हाला कर्तृत्व निर्माणच करावं लागेल. प्रभू रामचंद्र काय आहेत माहिती का, 7 समुद्रापर आज बी प्रत्येकाच्या मुखात प्रभू रामचंद्राचं नाव. कर्तृत्व जबरदस्त होतं, जबरदस्त करतो, काय तेज होतं. आज बी असं खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र डोळ्यासमोर उभे राहिले ना, जगण्याला आधार येतो, आमच्या खऱ्या ऊर्जा मिळती. आणि ते शिवराय प्रभू रामचंद्रांच्या मुखार या खऱ्या अर्थाने या चेहऱ्यात आम्हाला शिवराय आणि शंभूराजे दिसतात. अहो सर्जा कुणाला गावला बी नसता, मजा होती वय कुणाची तेव्हा सर्जाला हात लावायची. ते पूर्ण रानपूर लुटलं ना, उद्ध्वस्त केलं होतं सगळं. औरंगजेबाचं नाक कापलं होतं तिथं जाऊन. औरंगजेब म्हणतो कैसे है ये, हमें देखना है उसे कैसा दिखता है हुजूर. त्यो नाही लागत हाताला. अरे 7 साल का था जब देखा था हमने शंभू राजा को. त्याच्या बापाचा अपमान त्याला सहन नाही झाला, असा धडाडला होता सर्जा. ए गुस्ताखो नादानो, बहुत तेजस्वी पुत्र है वो, पकड़ के लाओ उसको, हमारे सामने पेश किया जाए. कोणीच पकडला नसता, कुणाच्या हातात बी लागला नव्हता. सिद्धींना येडं करून ठेवलेलं. हा जंजिरा किल्ला बी आपलाच झाला असता. काही अंशात गेला, फक्त एकच किल्ला राहिला, तेवढाच घेण्याचा फक्त शंभूराजांना. अहो दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, सर्जा काय वनवन फिरत होता धर्मासाठी. असा भगवा घ्यायचा आणि कोंबरीला बांधायचा. लई जीव द्यायचा हो भगवा शंभूराजांना, लई जीव द्यायचा. शंभूराजे सांगतात, हे कवी, अरे तुझ्यासारखा मित्र मिळाला ना, अरे लई भाग्याचा दिवस हिरमायासाठी तू येस. मित्र चांगलेच पाहिजे बरं का. लई 100-200 मित्र नको, 5-50 वर्ष आयुष्यात टिकून राहतील अशी मित्र पाहिजेत. अडचणीत मदत करणारे नकोत, अडचणी नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे असे मित्र उभे राहिले पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात. एकीच उभी राहिली पाहिजे. संघटन अशी मूठच बांधली पाहिजे सगळ्यांनी. गड्या वा वेगळं काम केलं पाहिजे. तालुक्याने मानलं पाहिजे, गड्या हे गावच वेगळं आहे तालुक्यातलं. आणि मला बी वाटलं, मी या तालुक्यातलंही कीर्तन केलेत. आमच्या किशोर बेडची ही सगळी मंडळी आलीत, पलीकडे आली सगळ्या, सगळीकडली परिसरात इथं लई कीर्तन झाले. साक्री वगैरे परिसरात सगळी गावं तुमच्या इकडं लई माणसं इतके सायलेंट कीर्तन ऐकतात ना गड्या. कीर्तन करायलाही वाटतं काहीतरी बरं झालं, एवढ्या लांबून येऊन सांगितलं. ऐका ऐका, तुम्ही म्हणता बुवा मिनिट लईच मोठा आहे तुझा गड्या. ऐका ऐका आई, अहो 20 फुटावरी साखळदंड टाकले शंभूराजांच्या अंगावर.
पकडले गेला सर्जा आणि 20 फुटावनी साखळदंड टाकले असे बाहो कर 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 वाजत होते. अरे ए पकडो उसको पकडो. कुणाचं काळीज धसावत नव्हतं. चला हेमंत भागात कुणाचं काळीज धसावत नव्हतं आणि 20 फुटावनी साखळदंड टाकले असे 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 भाव कड 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 वाजत होते. कवी कलश सांगतो राज पकडले गेलोय आपण. गणोजी शिर्केनी फितुरी केली. गणोजी शिर्के शंभू राजांचा सख्खा मेवना होता. त्यांनी फितुरी केली. हे कवी अरे सांग गणोजीला सगळे किल्ले तुझ्या नावावर केले असते पण औरंगजेबाच्या हातात या औरंग्याच्या हातात पकडून नव्हतं द्यायला पाहिजे रे. हे अरे 20 फुटावने राज राज राजा आपण पकडले गेलो आणि असे करकन कुणाची नजर जात नव्हती शंभू राजांकडे. सर्जा होता वयाच्या 14व्या वर्षी. एका हाताने लेखणी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारे आणि एका हाताने शमशेर घेऊन रांगण गाजवणारे. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजणी दात जात सांगणारा स्वराज्याचा सर्जा होता. असाच हाताला लागला. उंटाला वडून फरफटत नेला होता. उंटाला बांधून फरफटत नेला होता. डोक्यापासून नखापर्यंत वार केले होते शंभू राजांवर. आई डोक्यापासून नखापर्यंत वार केले होते. डोक्यापासून नखापर्यंत 40 दिवस अत्याचार केला होता. डोक्यापासून नखापर्यंत खऱ्या अर्थानं हृदय दाटून येत होतं. एवढे बी हल्ले नाहीत गुरुजी. एवढे बी हल्ले नाहीत शंभूराजे. एवढे बी हल्ले नाहीत. दादा चला 1 मिनिट चला शेवटचा फक्त माझ्यासमोर. एवढे बी हल्ले नाहीत. कवी म्हणतो राज अरे तुमचे डोळे भरून आले का राजे. राजे सांगतात हे कवी आई ऐका बर का. तुमच्यासारखी आई आता हळदी लावायला पाहिजे होती. हळदी लावायला पाहिजे होती. पूर्ण जखमा पूर्ण कातडी सोडली होती शरीराची पण हळदी नाही लावली तिथं कुणी मिठाचं पाणी वाटल्याला अंगावर शंभू राजांच्या. अहो ज्या वेळेस उंटाला बांधून फरफटत नेत होते ना त्यावेळेस गड किल्ले बघत होते पण कोणाला कळलंच नाही आपला सर्जा आहे म्हणून. पाने नद्या नाल्यांना पूर आला होता. नुसत्या ओथून वाहत होत्या पण कुणाला कळलंच नाही सर्जा होता म्हणून. विदूषकासारखा हाल केलं होतं पण गड्या धर्मासाठी उभा होता. एवढा बी हल्ला नाही. रगेल असता ना रगेल तर झुकला असता आणि रंगेल असता तरी झुकला असता. रगेल भी नव्हता आणि रंगेल भी नव्हता. हे कुछ बोला क्या उसने किधर रखा है खजाना. हुजूर वो कहता है कि तुमच्या बापाचा खजाना आहे का. महाराष्ट्र आमचा आहे. भारत आमचा आहे. तुम्ही बाहेरून आलेत. ऐसा बोलता है वो. उसको पकड़ के भी ऐसा बोलता है. फिर हमें देखना है कैसे दिखता है अभी वो 7 साल का तब देखा था. अभी हमें देखना है वो कैसे दिखता है. हुजूर वो शंभू राजे के सामने मत जा हुजूर. ही महाराष्ट्रातली माणसं डोळ्यांनी वार करतात. एका झपक्यात उलटा करीन तुम्हाला. लई भयानक आहे हुजूर. तो ऐकत नाही कुणाचंच. अरे पकडा है ना उसे पकडा है हुजूर. फिर भी नहीं झुका वो. हे पुष्प विश्व काय बघताय. हे ओरिजिनल होतं. ओरिजिनल हे ओरिजिनल झुकला नाही. धर्मासाठी अशी माणसं उभी होती. हे कुणाची मजा आली नव्हती उभी राहायची समोर. ते सिंहासन सोडलं आणि औरंगजेब म्हणतो हे गुस्ताख हो. अरे देखो इसका तेज. बघा हिची नजर. बघा याचा तेजस्वी ओजस्वी चेहरा. अरे इस जैसा एक भी पुत्र है क्या हमारे जनान खाने में. अरे तेरे जनान खाने में कैसा होएगा. तुझा हार तरी ठीक आहे का. बोललं पाहिजे हो. क्या कहता है. अरे कैसा है वो. है क्या ईद जैसा तेज. है क्या कोई ईद जैसा हमारे जनान खाने में. क्यों नहीं ईद जैसा पैदा होता. अरे औरंग्या शंभू राजा जन्माला येतो महाराष्ट्राच्या मोशीत आणि शिवछत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतात. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंशमुक्तीस जावा. आणि मग डोळे काढले. आई तप्त सळ्या डोळ्यात गेल्या ना तरी डोळे हल्ले नाहीत थोडे बी. जीभ कापणार होते. जीभ कापली होती. हात कापले होते. पाय कापले होते. एवढा बी सर्जा हल्ला नाही हो. कोण उभं करत होतो माहिती का. कमरेचा बघवा उभा करत होता. तो ढळून देत नव्हता शंभू राजांना. शंभू राजा सांगतात कवी का नाही रडायला आलं माहिती का. आता रडूशी वाटतंय बरं का पण हा भगवा लई ऊर्जा देतो रे. लई ऊर्जा देतो भगवा. या शेवट बघव्यात गुंडाळावं आणि मग जग जाणून जाईल कसं जगावं हे छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं. आणि धर्मासाठी कसं मरावं हे छत्रपती धर्मवीर शंभू राजांनी शिकवलं. या दोघांच्यातही आम्हाला प्रभू रामचंद्रांचा अंश दिसतो गड्या. खरंच आमचे प्रभू राम पुन्हा जर कुणाच्या मार्फत जन्माला असतील तर खऱ्या अर्थाने या महापुरुषांच्या या महामानवांच्या प्रभू रामचंद्र जर जन्माला आला असतील शिवराय आणि शंभू राजांच्या अनुषंगाने आमच्या समोर उभे राहिले. शेवटचे 20 सेकंद राहिले. फक्त शब्द दिल था वडनेरवाल्यांना अफजल फाडून जाणार म्हणून सांगतो गड्या.
औरंगजेबाने सिंहासन सोडलं होतं. हे राजन, अरे तुम हो सांजे क्या खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्याजे हे औरंग. औरंगजेबाने सिंहासन सोडलं, डोक्यावरची पगडी खाली ठेवली आणि औरंगजेब न मरूनही मेल्यासारखा झाला होता. कारण हिंदू धर्म आज जिंकला होता. लक्षात देऊ नका. आणि शंभू राजा झुकला नव्हता. शेवटचा प्राण आणि श्वास हिंदू धर्मासाठी गेला होता. आणि म्हणून आम्हाला मानावं लागल, आम्हाला यांना सॅल्यूट करावं लागल. आणि मग 7.5 फुटाचा अफजल खान तो 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 डोळ्यासमोर उभा राहिला. आव राजे आला अफजल खान, विजापूरून निघाला. 2 मावच्याचं शरीर आहे आणि पहार वाकपल इतकी भयानक ताकद आहे. शंभू राजांना या क्षणाला आठवलेला ही शेवटची 30 सेकंद लक्ष देऊन ऐका, धर्मासाठी सांगतोय. आणि मग जसा काय रावण आला होता महाराष्ट्रात आणि रामासारखा पुत्र छत्रपती शिवाजी राजांच्या माध्यमातून उभा होता. प्रभू रामचंद्रांकडे बाण होता तर शिवरायांकडे वाघनख्या होती. आणि ते चित्र उभं राहिलं होतं. 7.5 फुटाचा अफजल खान, जसा 10 तोंडाचा रावण होता तसा 7.5 फुटाचा अफजल खान होता, ज्याचं 2 माव शरीर होतं आणि पहार वाकून इतकी भयानक ताकद होती. मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा को, कैसा दिखता है मुझे देखना है. और 5.5 फुटाचा होता, लई जबरदस्त होता. आई तुळजा भवानीची मूर्ती अफजल खानाने उद्ध्वस्त केली. 7.5 फुटाच्या देहानं घनानं वार केला आणि आई तुळजा भवानीची मूर्ती उद्ध्वस्त झाली. हुजूर हुजूर ये हिंदू के दैवत है हुजूर. खामोश, पत्थर कभी दैवत होते हैं क्या हुजूर? ये पत्थर नहीं, ही आई तुळजा भवानी शिवरायांच्या तलवारीत ताकद देते. हुजूर हुजूर प्रभू रामचंद्रांचे बाण खऱ्या अर्थानं या छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत हे हुजूर आजपर्यंत हाताल. खामोश, अरे ये पत्थर हुजूर, ये पत्थर नहीं, ये हिंदू के दैवत है हुजूर. ये साथ देते हर वक्त हिंदू का. और इनको खऱ्या अर्थानं अंतकरण दाटून आलं. आणि मग अफजल खान आला. अफजल खानाने पंढरपूर उद्ध्वस्त केलं. आणि मग प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खान कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि सय्यद बंडा, ज्याला बखरबडा सय्यद म्हणती, जो सय्यद बंडा 9 फूट उडी मारायचा, कानपट्टा फिरवायचा आणि एका क्षणात गर्दन उडवायचा, तो सय्यद बंडा अफजल खानाने घेतला. आणि आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ. राजे 5.5 फुटाची तेज तर्रार नजर, महाराष्ट्रातलं सळसळचं रक्त, तेजस्वी आणि ओजस्वी चेहरा. शामेन्यात पाऊल ठेवलं आणि शामेन्यात पाऊल ठेवल्यानंतर आबासाहेब आठवले. ज्या आबासाहेबांनी सांगितलेलं, शिवबा आता गरज तलवारीची नाही, कधीतरी वाघनख्यांची आठवण येईल. आणि मग वाघनख्या आठव, बलाढ्य शत्रू मारशील शिवबा. मासाहेब जिजाऊंनी देव पाण्यात ठेवलेले. आणि मग आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ. आओ ये है शिवा, ए कृष्णाजी, ये है शिवा. कृष्णाजी म्हणतो, हुजूर क्या हुआ? अरे ये 5.5 फूट का चुहा. हुजूर महाराष्ट्रातल्या लोकांच्या देहाच्या उंचीवर जाऊ नका, यांच्या शौर्याची उंची लय भयानक आहे. आजपर्यंत कुणाला सापडले नाहीत हुजूर. खामोश कृष्णाजी, आओ शिवाजी राजे आओ, हमने देखा है, हमने सुना है आपके बारे में. तो अफजल खान ज्याने मिठीत धरला त्याला मृत्यूच्या दारात ढकलला. आओ राजे आओ आओ. अफजल खानाने मिठी मारली, अफजल खानाने मिठी मारली, अफजल खानाने मिठी मारली. जसा खऱ्या अर्थानं अफजल खानाने मिठी मारल्यानंतर कडकड 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 हरांचा आवाज आला. कडकड हरांचा आवाज आला, कडकड हरांचा आवाज आला. आणि मग संपला. राजाने डोळे झाकले, राजाने डोळे झाकले. आणि मग संभाजी कावजी म्हणतो, राजा यावं का? राजा यावं का? संभाजी कावजी वकत नाही. अरे कोण उभं करत होतं शिवरायांना? कोण उभं करत होतं छत्रपती शिवाजी राजांना? कमरेला आई भगवा होता. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे मान. आमचा प्रभू रामचंद्रांचा भगवा म्हणजे महाराष्ट्राची शान. तो भगवा छत्रपती शिवाजी राजांना उभा करत होता. राज ढळू नका राज. या सैतानाने आया बहिणींची इज्जत तुटली. राजा सांगतात, आई जगदंबे ताकद दे. जय श्रीराम, जय श्रीराम. जगदंब 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 जगदंब. तेवढ्यात आई तुळजा भवानीने कौल दिला. मिठी सुटली. अफजल खानाने कट्यार घेतली, सपकन वार केला. चिलकत होतं अंगाला, काहीच नाही झालं. वाघनख्या घेतल्या राजांनी, सपकन अफजल खानाच्या पोटात घुसल्या आणि खपकन कोताला बाहेर काढला. दगा अरे ये दक्कन के शेर ने दगा किया. चल कृष्णाज आला. कृष्णाज उडी टाकली, राजांच्या मस्तकावर वार केला. राजा पडणार. ए अफजल खान म्हणतो, सय्यद बंडा उडाव शिवा की गर्दन. आला सय्यद बंडा, 9 फूट उडी मारली, दानपट्टा चालवला, राजांची गर्दन उडवणार. राजे म्हणतात, ए जीवा काय करशील? जीवा म्हणतो,
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा भगवाधारी जगला पाहिजे राजा आ जीवा आणि मग जीवाने उभा केला महाराष्ट्र तसाच आणि मग जीवानं दानपट्टा फिरवला जीवानं दानपट्टा फिरवला हे सय्यद बंडानं 9 फुटुडी मारली गर दानपट्टा सय्यद बंडाचा आला जीवानं 10 फुटुडी मारली गरकन दानपट्टा फिरवला आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास कडला होता जीवा प्रौढ प्रताप पुनल्लर क्षत्रिय कुलावत सगळ्यांच्या हातवरती राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की बोल भारत माता की हर हर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज